म्हणूनच मी सांगितलं की मी आणि हेमंत पाटील साहेब आत्ताच सभागृहामधनं त्या गेटमधनं आत आलो आणि तुम्ही प्रश्नाचा बडीमार केला, त्याच्यामुळे मी त्याचा अभ्यास करतो आणि आमची भूमिका त्याच्यानंतर मांडतो. मला असं वाटतं की विरोधकांना महाराष्ट्राच्या विकासापेक्षा या सगळ्या गोष्टीमध्ये फार रस आहे. त्याच्यामध्ये कोण सामील असेल, त्याच्यामध्ये कोण गिल्टी असेल, त्याला पाठीशी घालण्याचा काही संबंध येत नाही. पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या विकासाची देखील चर्चा झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा आदर, अबू आझमींनी काल केलेलं स्टेटमेंट आणि त्याच्यानंतर त्यांनी परत विविध गोष्टी त्याच्यासमोर ज्या आणलेल्या आहेत. असं वाटतं की अबू आझमीला वाचवण्याचं षडयंत्र हे महाविकास आघाडीचेच लोक करतायत असं एकंदरीत चित्र निर्माण झालं. आंदोलन केलं पायऱ्यांवर, त्याच्यावर अबू आझमींच्या वक्तव्याचा धिक्कार केला. मी तेच तुम्हाला सांगितलं, मी तेच तसं आवर्जून कालपासून मी हेच सांगतोय की अबू आझमीने जे वक्तव्य केलं होतं ते विधानसभेचे सदस्य म्हणून, कायदा बनवणारा एक सदस्य म्हणून केलेलं वक्तव्य होतं. त्याचा जाहीर निषेध आणि निलंबनाची मागणी आम्ही सभागृहामध्ये केली, परंतु त्याला त्यांचा ट्रॅक बदलण्यासाठी किंवा त्यांना वेगळ्या मार्गावर नेऊन संरक्षण देण्यासाठी महाविकास आघाडी वेगवेगळे कंगोरे समोर आणते. मी मगाशी पण हे सांगितलं की आत्ताच आम्ही सभागृहामध्ये आलेलो आहे. काय पत्र दिलंय, काय पत्र नाही दिलंय, त्याच्यावर काय उल्लेख आहे, हे सगळं घेऊन आम्ही त्याचा खुलासा करू. जयकुमार रावलांनी ज्या माजी राष्ट्रपती आहेत प्रतिभाताई पाटील त्यांची जवळपास 28 एकर जमीन जी आहे ती हडपली आहे. मला असं वाटतंय की आता आम्ही सभागृहात आल्या ज्या आम्हाला काही गोष्टी माहिती नाहीत ते तुम्ही प्रश्न थोडेफार विचारले जातात त्याची माहिती घेतो. एक यादी जर मला दिली तर त्या सगळ्याचं मी जशी प्रश्नपत्रिका सोडवतात तशी प्रश्नपत्रिका सोडवतो आणि नंतर पोडियमवर येतो. पण महायुतीमध्ये कुरघोडी सुरू आहे का? कारण की सातत्याने अजिबात कुरघोडी कोणी कोणावर केलेली नाही. म्हणून म्हटलं सभागृहात जरा जाऊ दे. तुमची प्रश्नावली माझ्या आता कानामध्ये मी ऐकून घेतलेली आहे, त्याच्यावर अभ्यास करतो, उत्तर लिहितो आणि मग येतो. है उसका इंफॉर्मेशन लेके उसके ऊपर बात करना उचित रहेगा. मैंने आपका पूरा क्वेश्चन पेपर दिमाग में रखा है, अभी अंदर जाके उसका सब जवाब लिख के वापस में बाहर आके पोडियम पे बोलता नहीं. वो भी कल वो नहीं. छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज ये हमारे आराध्य दैवत है. उनके बारे में अगर कोई ऐसा बोल देता है तो उसको निलंबन ही करना चाहिए, हमारी मांग है. चलो.